वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द इथिक्स डिस्कशन. लास्ट सेशन मध्ये आपण डिओन्टोलॉजिकल इथिक्स आणि टेलिओलॉजिकल इथिक्स या बाबींबद्दल डिस्कशन केलं. बरोबर? पर्यंत आपले चौथा हा सिलेबसचा पॉईंट चालू आहे. त्यातील फिलॉसॉफिकल ऍस्पेक्ट ऑफ द इथिक्स पाहतोय. डेफिनेटली आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडेसे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स किंवा वेस्टर्न थिंकर्स फिलॉसॉफर्स यांचा जो पर्स्पेक्टिव्ह बाकी आहे इथिक्स बद्दलचा तो कम्प्लीट करणार आहे. आणि डेफिनेटली नेक्स्ट पासून इंडियन थिंकर जे आहेत इन्क्लुडिंग किंवा इंडियन फिलॉसॉफर गांधीजींची फिलॉसॉफी काय आहे, इथिक्सची फिलॉसॉफी काय आहे, त्याच्यानंतर गांधीजींची इथिक्सची फिलॉसॉफी, त्यानंतर बुद्धांची फिलॉसॉफी काय आहे, तत्वज्ञान काय आहे, त्याला आपण बुद्धिझम म्हणतो. त्याचबरोबर कौटिल्याची फिलॉसॉफी काय आहे. सो अशा प्रकारे थिरुविल्लार असतील यांची जर थोडेसे इंडियन कंटेक्स्ट मध्ये फिलॉसॉफी समजून घेणार आहोत इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने. आणि मग आपला हा फिलॉसॉफिकल ऍस्पेक्ट संपेल. ठीक. सो आजचा टॉपिक आहे जेरेमी बेंथम. सो कोण होते जेरेमी बेंथम? सो हे बेंथम हे एक फिलॉसॉफर्स आहेत, थिंकर्स आहे वेस्टर्न पॉलिटिक्स. सो त्यांना फादर ऑफ युटिलिटरिनिझम असं म्हटलं जातं. म्हणजेच उपभोक्ततावादाचे जनक असं म्हटलं जातं. आणि मग त्यांनी सगळ्यात मोठा जो प्रिन्सिपल दिला तो म्हणजे ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर. म्हणजेच काय, जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल. ग्रेटेस्ट गुड किती सर्वोत्कृष्ट आहे ऑफ ग्रेटेस्ट नंबर. सो जास्त लोकांचं कल्याण होत असेल तर ते सर्वोत्कृष्ट आहे रादर. उदाहरणार्थ म्हणजे ते जस्टिफाय करतात. लेट्स से कसं आपला पकडलं, त्यावेळेस त्याला टॉर्चर केलं पाहिजे की नाही? म्हणजे टॉर्चर करून त्याच्यातून जर इन्फॉर्मेशन मिळत असेल आणि ते इन्फॉर्मेशन मधून जर आणखी जास्त लोकांचे बल्कमध्ये लाइक एखादा बॉम्ब डिटेक्ट होऊ शकतो, एखादा टेररिस्ट कॅच होऊ शकतो, परिणामी असंख्य लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात, तर त्याला टॉर्चर करणं जस्टिफाईड आहे. So हे सांगणारा जो प्रिन्सिपल आहे ना, ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर, की एखाद्याच्या ह्युमन राईटचे व्हायोलेशन झाले तरी चालेल, एखाद्याचं नुकसान झालं तरी चालेल. इन रिटर्न जर तुमचे जास्त नंबर, म्हणून नंबर म्हटलेले, जास्त नंबरच्या संख्येने जर हित साधले जात असेल तर ते योग्य आहे. अशा पद्धतीने म्हणजेच काय सांगतो इथं, उपभोक्तावाद, की एखाद्याचा यूज केला जाऊ शकतो ग्रेटर गुड साठी, चांगल्या हितासाठी. सो बेंथमची फिलॉसॉफी ही यावर आधारलेली आहे. मग याच्या मागचं मूळ काय आहे? याच्या मागचं मूळ आहे प्लेजर अँड पेन प्रिन्सिपल. प्लेजर अँड पेन थिअरी असं म्हटलं. म्हणजेच काय, की सुख दुःखाचा सिद्धांत, की जी गोष्ट मला सुख देते ती गोष्ट मी करू शकतो आणि जी गोष्ट मला दुःख देते ती गोष्ट मी टाळू शकतो. सिंपल. मग याच्यात इथिक्सचं कडं काही नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. जर एखादी गोष्ट एखाद्या पर्सनला जर सुखदायी ठरू शकत असेल तर ती गोष्ट त्याच्या पर्स्पेक्टिव्हने, त्याच्या दृष्टिकोनातून ती इथिकल आहे. आपण डिसाईड करतोय की प्रत्येक जे फिलॉसॉफीज यूज केल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत त्या पर्स्पेक्टिव्हनी एखादं कृत्य, एखादं बिहेवियर, ऍक्शन, आपले विचार ते इथिकल आहेत की नाही, नैतिक आहेत की नाही, हे डिसाईड करण्याचा प्रयत्न करतोय फिलॉसॉफीच्या माध्यमातून. मग आतापर्यंत आपण पाहिलं कशा प्रकारे काही जणांनी सांगितलं की जर एखाद्या गोष्टीचं जर मार्ग तुम्ही जो अवलंबला आहे तो जर योग्य असेल तर ती केलेली जी कृतीचा परिणाम येणार आहे त्याचा न विचार करता ती गोष्ट इथिकल आहे. बट दुसरी बाजू सांगते, की जर तुमचा येणारा परिणाम योग्य असेल, तर ती गोष्ट योग्य आहे. भले त्याचे मार्ग अवलंबला जो आहे तो वेगवेगळा आहे. ज्याला आपण मीन्स अँड एंड्स थिअरी म्हणतो. साध्य आणि साधक. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, हे वेगवेगळ्या फिलॉसॉफीज आहेत, तत्वज्ञान आहे, की जे अल्टिमेटली जाऊन आपल्याला हेल्प करतात डिटरमाइन करायला, की व्हॉट डू यू मीन बाय एथिक्स ऑर ॲक्ट यू हॅव परफॉर्म इज इथिकल ऑर नॉट. सिमिलरली हे युटिलिटरियन प्रिन्सिपल त्यातील जे प्लेजर आणि पेन थिअरी आहे किंवा प्रिन्सिपल आहे ते काय सांगतं, जी गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जे की माझं प्लेजर, माझा आनंद, माझं सुख वाढवतं, ती गोष्ट माझ्या पर्स्पेक्टिव्हने एथिकल आहे. एक्झाम्पल, युटिलिटेरियन प्रमोट्स व्हॅल्यूज लाईक लिबर्टी. का लिबर्टी प्रमोट केली जाते? प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे, फ्रीडम पाहिजे. कारण ती गोष्ट सुख देते. फ्रीडम ऑफ चॉईस, निवडण्याचा अधिकार, डेमोक्रेसी, लोकशाही. Thus, we observe the migration and brain drain in India, where the maximum individuals are attached towards Bentham pleasure and pain principle. मग बरेच वेळा क्वेश्चन मार्क उभा केला जातो, की तुम्ही संपूर्ण इंडियाचे रिसोर्सेस साधन सामग्री वापरताय, इंडियन स्कॉलरशिप्स घेताय, इंडियन कोटामधून सीट्स घेताय, IIT सारख्या इन्स्टिट्यूशन्सचा यूज करताय, गव्हर्नमेंटचे सगळे रिसोर्सेस यूज करताय, तुम्हाला मिनिमम स्केलमध्ये अगदी थोड्या किमतीमध्ये चार्ज करून तुम्हाला एवढं चांगलं शिक्षण दिलं जातंय आणि मग मात्र तुम्ही काम करताय, इनोव्हेशन रिसर्च करताय दुसऱ्या देशामध्ये जाऊन, हे इथिकल आहे का? मग ते सॅटिस्फाईड केलं जातं हे सांगून किंवा त्याचं पुष्टीकरण केलं जातं हे सांगून, की यस हे इथिकल आहे. कारण का? हे माझा आनंद महत्वाचा आहे. माझं इथिक्स महत्वाचं आहे. सो माझ्या
अँगलने जर मी परदेशात जाऊन ते गोष्ट काम करत असेल, माझ्या इथल्या शिक्षणाचा उपयोग परदेशात जाऊन करत असेल, तुम्हाला सुख देत असेल, तर येस इट इज एथिकल. अदरवाईज इट इज नॉट. ठीक आहे. नेक्स्ट, इथिकल इगोइझम दुसरा प्रिन्सिपल आहे. इट इज ऑलवेज मॉरल टू प्रमोट्स ओन गुड. सो आपण म्हणतो की फार प्रत्येक जण हा पहा हा स्वार्थी खूप इगोइस्टिक पर्सन आहे. इगोइझम इथे वापरलं जातं स्वार्थाच्या अँगलने इथिक्स मध्ये. सो इथिकल इगोइझम म्हणजे काय? कदाचित तुमचं सेल्फिशनेस असू शकतो, पण तो तुमच्या सुखासाठी आहे. सो तो इथिकल आहे. सो नैतिक स्वार्थ असं म्हणू शकतो आपण त्याला. बरोबर? सो व्हॉट इज गुड फॉर अन इंडिव्हिज्युअल इट इज अन गुड फॉर सोसायटी. याचं माझं जस्टिफिकेशन काय बघा. जर मी माझ्या सुखाचा विचार केला, माझं हिताचं काय त्याचा विचार केला, त्या दृष्टिकोनातून वागलो, तर ते इथिकल आहे. कारण का अल्टिमेटली जर जाऊन सोसायटी सुद्धा ही इंडिव्हिज्युअल्सनीच बनलेली आहे आणि एखादा इंडिव्हिज्युअल जर मोठा होत असेल, त्याचं हित होत असेल, तर अल्टिमेटली जाऊन सोसायटीचं देखील हित होणार आहे. So अशा पद्धतीने ते जस्टिफाईड केलं. फॉर एक्झाम्पल, there are certain sects like Protestants in the West, Sindhis, Agarwals in India, who believe in ethical egoism. Thus, the communities opt for entrepreneurship. ह्या कम्युनिटी एंटरप्रिनरशिप साठी कडे का जातात? आपण जे म्हणतो सिंधीज, अगरवाल्स एटसेट्रा. द रिझन बिंग ते म्हणतात की इंडिव्हिज्युअल प्रोग्रेस करा. इंडिव्हिज्युअल प्रोग्रेस झाली की ऑटोमॅटिक सोसायटीची प्रोग्रेस होईल, कम्युनिटीची प्रोग्रेस होईल, आपले सराउंडिंग प्रोग्रेस होईल. So त्यासाठी स्वतःचा सेल्फ इंटरेस्ट लक्षात ठेवून काम करत राहा, ते कृत्य करत राहा. ठीक आहे. सो जस्टिफाय करण्याचं विथ एक्झाम्पल्स हे प्रमाणे लक्षात ठेवा. सो जेरेमी बेंथम फादर ऑफ युटिलिटरिझम उपभोक्तावादाचे जनक म्हटलं जातं त्यांना. त्यांची प्लेन अँड प्रेजर थिअरी आहे. दुसरी नैतिक स्वार्थाची थिअरी आहे. तिसरी जेएस मिल इथं दिलं नाही, जी ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबरची थिअरी. ती पण कशावरती डिपेंड आहे? स्वतःचा स्वार्थ. की जर मोठ्या लार्जर पब्लिकचा इंटरेस्ट सॅटिस्फाईड होत असेल, तर ती गोष्ट मी करू शकतो. आता इथे प्रॉब्लेम काय झाला? इथे तो बोललाय स्वार्थ चांगला आहे. अंडरलाईन करायची गोष्ट काय? तो काय बोलला? जेरेमी बेंथन, स्वार्थ ही एक चांगली गोष्ट आहे. स्वार्थी असणं वाईट नाही. मॅन इज बाय नेचर सेल्फिश अॅनिमल. होब्स बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलंय, बरोबर? स्वार्थ ही जर चांगली गोष्ट आहे, तर ऑब्व्हियसली त्याच्यावर टीका होणार आहेत. येस, आणि त्याच्यावर खूप साऱ्या टीका देखील झाल्या. ह्या टीकांमधून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचा जो शिष्य होता, तो म्हणजे जे.एस. मिल, जॉन स्टुअर्ट मिल. थोडासा प्रयत्न केला. हा जो सिद्धांत आहे उपभोक्तावादाचा, तो उपभोक्तावादाचा सिद्धांताला थोडंसं रिफॉर्म करण्याचा, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे जे.एस. मिलचं असं म्हणणं होतं, की जे उपभोक्तावादामध्ये आपण जे सुख आणि दुःखाचा सिद्धांत मांडलाय, त्या सुखाची व्याख्या तुम्ही ऑब्जेक्टिव्हली वस्तुनिष्ठप्रमाणे करू शकत नाही. त्याला काही मोजमाप नाही. ती क्वालिटेटिव्ह टर्म्समध्ये पण आहे आणि क्वांटिटेटिव्ह टर्म्समध्ये पण आहे. मीनिंग तुम्ही असं म्हणू शकत नाही, की एखाद्या गोष्टीतून एखाद्याला सुख मिळतं, तशाच प्रकारचं सुख त्याच गोष्टीमध्ये दुसऱ्याला मिळेल, हे गरजेचं नाही. लेट्स से एखाद्याला टीचिंग मधून लेट्स से मला टीचिंग केल्यानंतर हॅपीनेस मिळतो. हे नेसेसरी नाहीये, की दुसरा एखादा टीचर आहे, तो टीचिंग मधून हॅपीनेस मिळवत असेल. तो टीचिंग केल्यानंतर जो पैसा येतोय ना, त्याच्यातून हॅपीनेस मिळवत असेल. So दोन्ही गोष्टी डिफरंट आहे. इथं प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगळी आहे. मग ह्या गोष्टी तुम्हाला एसे मध्ये यूज करता येईल. जे की आपण एसे डिस्कशनच्या सीरीजमध्ये किंवा एसे बॅचेसमध्ये मी ह्या गोष्टींचं उपयोजन कसं करायचं हे शिकवत असतो. की कशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या यूज करता येऊ शकतात एसे मध्ये. लेट्स उपभोक्तावाद आहे. सपोज क्वेश्चन आला, प्लेजर इज अ सब्जेक्टिव्ह इन नेचर. इट इज डिफरंट फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. सिंपल एसे की सुख एक एक काही ठराविक असं वस्तुनिष्ठ स्वरूपाचं नसून ते व्यक्तीनुसार बदलत जातं. मग तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन करायचंय, तर तुम्हाला ते सुखाबद्दलची फिलॉसॉफी माहिती असली पाहिजे. प्लेजर म्हणजे काय? आणि मग तुम्हाला तिथे फिलॉसॉफिकल ऍस्पेक्ट लिहायला सुरुवात करावी लागते. सुख म्हणजे काय? फक्त तुम्ही लिहू शकता की सुख प्रत्येकाच्या अँगलने वेगळं आहे. कारण जेरेमी बेंथम म्हणतो, भलेही सॉरी जेसमिल म्हणतो, भले जेसमिलचं नाव नाही लिहिलं तुम्ही, तर त्याची वाक्यरचना वापरू शकता, त्याचा सिद्धांत वापरू शकता, त्याच्या मागचं तत्वज्ञान वापरू शकता. हेच लक्षात. सो सिंपल. ठीक. नेक्स्ट, जे.एस. मिल. मग मिल्सची फिलॉसॉफी काय? सोशल युटिलिटेरियनिझम, सामाजिक उपभोक्तावाद. It supported the utilitarianism, but in a such a way that an individual's action should not bring harm to the society at large. याला त्यांनी म्हटलेलं आहे सोशल युटिलिटरिझम म्हणजेच हार्म प्रिन्सिपल. इथे लक्ष द्या, फार इम्पॉर्टंट आहे. याचं तुम्हाला ऍप्लिकेशन पण सांगतो. हार्म प्रिन्सिपल. हार्म प्रिन्सिपल म्हणजे काय?
हार्म प्रिन्सिपल सांगतो, इट इज बीन वॉरंटेड फॉर अन इंडिव्हिज्युअल टू let's say interfere in the life of others to such a extent that it will does not affect the or harm to someone else. Meaning की मानवाला एवढीच परवानगी देण्यात आलेली आहे दुसऱ्याच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करण्याची. मग ती इन टर्म्स ऑफ पोलीस असो, ते तुमच्या फ्रीडम मध्ये इंटरफेअर करतात ते. इन टर्म्स ऑफ तुम्ही असो, की जे तुमच्या प्रायव्हसीमध्ये इतर लोकांच्या प्रायव्हसीमध्ये इंटरफेअर करतात ते. सो मानवाला एवढीच इंटरफेअर करण्याची परवानगी दिलेली आहे, जोपर्यंत त्या समोरच्याचं कृत्य हे तुम्हाला हार्म करत नाही किंवा अधिक लोकांना हार्म करत नाही. मीनिंग याला हार्म प्रिन्सिपल म्हटलेलं म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे? मीनिंग डिबेट चालू होती ह्या पर्सनला सॉरी फ्रीडम आहे की नाही आणि तो किती फ्रीडम आहे. आपण म्हणतो येस, या पर्सनला इंडिव्हिज्युअलला फ्रीडम आहे. पण अगदीच त्या पर्सनला जसा फ्रीडम आहे, तसंच ह्या पर्सनला पण फ्रीडम आहे. मग जर ह्या पर्सनला असं वाटतंय, की मला माझं फ्रीडम आहे, मी चॉईस आहे. मला जे वाटेल मी ते करू शकतो आणि जे वाटेल ते करू शकतो. याचा अर्थ काय? याच्या घरी जाऊन मी बॉम्ब ठेवू शकतो. माझं फ्रीडम आहे. बट त्याचा परिणाम असा होणार आहे, की ह्या पर्सनचा जो फ्रीडम आहे आणि फ्रीडम म्हणजे कोणता इथे त्याचा जो राइट टू लाईफ आहे, तो व्हायोलेट होतोय. बरोबर? मग तुम्हाला हा फ्रीडम जस्टिफाईड आहे का? नाही. मग तुम्हाला तेवढाच फ्रीडम जस्टिफाईड आहे, जोपर्यंत तुमचा फ्रीडम दुसऱ्याच्या फ्रीडम वरती इंटरफेअर करत नाही किंवा तो दुसऱ्याला हार्म करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो फ्रीडम एन्जॉय करता येतो. यालाच आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, तर त्याला म्हणतात रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स. लक्षात ठेवा. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच काय? वाजवी निर्बंध असं म्हटलेलं आहे संविधानात, मराठी संविधानात. सो वाजवी निर्बंध म्हणून काय? म्हणजेच काय? याच्या स्वातंत्र्यावरती आपण काही निर्बंध लावणार आणि ते वाजवी स्वरूपात असलं पाहिजे. नाहीतर मग एवढे निर्बंध होतात, की फ्रीडमच व्हायोलेट होतं, जे की आता सध्या चालू आहे. ठीक आहे. सो याला वाजवी निर्बंध एवढ्या स्वरूपात वाजवी निर्बंध लावले पाहिजे. ठीक आहे. सो ते वाजवी निर्बंध असे लावले पाहिजे, की जेणेकरून त्याच्या फ्रीडमचा एक्झरसाइज करत असताना म्हणजे तो त्याचं स्वातंत्र्य उपभोगत असताना ते स्वातंत्र्य दुसऱ्याला हार्म करणार नाही. त्याचे कृत्य दुसऱ्याला हार्म करणार नाही. कोणत्या प्रकारे इजा पोहोचवणार. सिंपल. सो याला म्हटलंय त्यांनी सोशल युटिलिटरिझम. म्हणजे काय? प्लेजर ऑफ एन इंडिव्हिज्युअल शुड नॉट ब्रिंग डिसप्लेजर टू द सोसायटी ऑर समवन एल्स. फॉर एक्झाम्पल, देयर इज अ प्रिव्हिलन्स ऑफ आय कल्चर इन द वेस्ट. आय कल्चर म्हणजे इंडिव्हिज्युअलिझम. मी, माझं, हे सगळं इम्पॉर्टंट मी पर्स्पेक्टिव्ह. देयर इज अ वी कल्चर इन द ईस्ट. सो जे पूर्वेकडचे देश आहे, लाइक इंडिया असू द्या, आशियन सोसायटी असू द्या, यांच्याकडे मात्र वी कल्चर आहे. सोसायटीला जास्त व्हॅल्यू आहे. Based on the difference, the China in the UN asked for a different definition for the human rights for the East and the West, endorsing the ethical altruism. सो म्हणून चायनाने युनायटेड नेशन मध्ये डिफरंट डिफिनेशनची डिमांड केलेली, की तुमच्या पर्स्पेक्टिव्ह जे इथिकल आहे ते नेसेसरी नाही आमच्या पर्स्पेक्टिव्हने इथिकल आहे. फॉर एक्झाम्पल, वेस्टच्या पर्स्पेक्टिव्हने एखाद्या इंडिव्हिज्युअलनी त्याच्या स्वार्थासाठी काही कृत्य केलं, त्याच्या सुखासाठी काही कृत्य केलं, तर ते कदाचित बरोबर पण असू शकतं, इथिकल असू शकतं. नेसेसरी नाही आपल्याकडे पण तेच आहे. फॉर एक्झाम्पल, लेट्स से एखादा इंडिव्हिज्युअल आहे आणि तो त्याच्या 18 वर्षाच्या नंतर पॅरेंट्स पासून दूर जातोय आणि पॅरेंट्सची टेक केअर करत नाही. 30-35 वर्ष पॅरेंट्सला भेटत देखील नाहीये आणि इट्स नॉर्मल वाटतंय त्यांच्यासाठी. ती इथिकल गोष्ट आहे त्यांच्यासाठी. रादर घरात राहिल्यानंतर पॅरेंट्स सोबत ही गोष्ट त्यांना एक प्रकारे गिल्ट देते. ही गोष्ट कदाचित ईस्टसाठी ह्युमन राइट्स, सॉरी वेस्टसाठी. बट ईस्टसाठी म्हणजे पूर्वेकडील देश, आशियन सेंच्युरी, आशियन सिव्हिलायझेशन, संस्कृती, सभ्यता यांच्यासाठी नाही. ते आपल्यासाठी पॅरेंट्सला सोडणं म्हणजे अनइथिकल गोष्ट आहे. पॅरेंट्सची काळजी न घेणे म्हणजे अनइथिकल गोष्ट आहे, अनैतिक गोष्ट आहे. सो प्रत्येकाचे ह्युमन राइट्स वेगळे असतात. सो आपल्या मुलाने सांभाळणं आपल्या वयोवृद्ध काळात हे कदाचित आशियान सोसायटीजमध्ये एक प्रकारे ह्युमन राइट असू शकतो. त्या पर्सनचा मानवी अधिकार असू शकतो, जो की वेस्टमध्ये नाहीये. सो म्हणून चायनाने ते डिमांड केलेली, की वेगळं-वेगळं असलं पाहिजे. याच्यातून काय सांगतायत, की फ्रीडम हे सब्जेक्टिव्ह असू शकतं. तुमचे आय प्रिन्सिपल्स हे सब्जेक्टिव्ह असू शकतं. म्हणजे इंडिव्हिज्युअल सेंट्रिक प्रिन्सिपल्स हे सब्जेक्टिव्ह असू शकतात. होपफुली ही गोष्ट कळाली असेल. दुसरी एथिकल अल्ट्रुइझम. One's ego is satisfied, but it is subjected to the conditionality of not affecting others. हार्म प्रिन्सिपल लक्षात ठेवा. वाजवी निर्बंध. जसं की भारत राज्याचे संरक्षण असते. दुसऱ्या देशांसोबत आपल्याला फ्रेंडली रिलेशन ठेवायचे असेल. पीस, ऑर्डर, पब्लिक ऑर्डर.
लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची असेल, शांतता प्रस्थापित करायची असेल, दुसऱ्यामध्ये आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन आहे, बट डिफेमेशन नाहीये. दुसऱ्याला हीनतेने वागवण्याची किंवा त्याच्याबद्दल हीनतेने बोलायची, अपप्रचार करायची, त्याचं डिफेम करायची त्याला, ही देखील आपल्याकडं परवानगी नाही. हे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. सेडिशन हे राजद्रोह म्हटले जाते. ठीक आहे. सो आता भारतीय न्याय संहितेमध्ये सो त्याला राजद्रोह, देशद्रोहाचं नाव दिलेलं आहे. रादर दॅन द सरकारविरुद्ध असं ते राज्यद्रोहाच्या ऐवजी देशद्रोहाचं नाव दिलेलं आहे. सो देशाच्या विरुद्ध कारवाईच फक्त आता ते सेडिशन अंडर ट्रीट केली. ठीक आहे. मी सांगतो हायर अँड लोअर प्लेजर. हायर प्लेजर आणि लोअर प्लेजर म्हणजे काय समजून घ्या. की कोणातरीसाठी एखादी गोष्ट जी सर्वोच्च त्याचं सुख आहे ती दुसऱ्यासाठी नेसेसरी नाही, त्याच्यासाठी ती त्याला व्हॅल्यू पण नसते. लेट्स से आपल्यासाठी कलेक्टर होणं ही सर्वोच्च सुख आहे लाईफ मधील, बट ते अंबानीसाठी असेलच असं नाही ना. त्याला नाही वाटत, त्याला वाटतं माझ्या 100 कलेक्टर सारखे लोक बसून आहेत, मी जॉबला ठेवलेत कलेक्टर सारखे लोक. मी सांगितलं की that are intellectual base were termed as a higher pleasure and the ones associated with the sensual pleasure as the lower pleasure. So त्यांनी सांगितलं बऱ्याच वेळा जे बौद्धिक सुख ज्याला मिळतं ते बौद्धिक सुख हे जरा थोडंसं सर्वोच्च मानलं जातं आणि कम्पॅरेटिव्हली जे सेन्शुअल म्हणजे काय आपल्या अवयवांना शारीरिक म्हणूया की ठीक आहे मला मूव्ही पाहायला आवडतं, माझ्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी कोणाला तरी बुक रीड करायला आवडतं, सो कदाचित रीडिंग ऑफ अ बुक इज अ क्लिअर प्लेजर. तर त्या चांगल्या पद्धतीचं थोडंसं सुख आहे असं मानलं जातं. त्यांनी थोडंसं कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला. मग आपण सार काय घ्यायचा आहे, समरी काय घ्यायची, की देअर आर डिफरंट काइंड ऑफ प्लेजर. एखाद्या पर्सनसाठी सुख ही व्याख्या डिफाईन करताना सगळ्यांसाठी सेम सुख आहे हे मानू शकत नाही. एखादा सोल्जर आहे तर त्याच्यासाठी जीव देणं हे देखील सुख असू शकतं. देशासाठी बलिदान देणं हे सुख असू शकतं. तर आपल्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणे हे सुख असू शकतं. सो सर हे डिफरन्शिएट करायचंय मला, की देअर आर subjectiveness in the definition of the pleasure. Choosing hard work over the sleep or entertainment can be considered as a प्लेजर. कोणासाठी कष्ट करणे हे एखाद्यासाठी सुख असू शकतं रादर दॅन झोपून राहण्यापेक्षा किंवा टाइमपास करण्यापेक्षा कोणीतरी कष्ट करत राहते हे कोणासाठी हायर असू शकतं. अँड अपग्रेड फ्रॉम बेंथम्स युटिलिटीज. मी सांगितलं क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह दोन्ही टर्म्स मध्ये. त्याचे 3 किलो सुख झालं. 3 किलो सुख झालं याचा अर्थ काय? त्यांनी सांगितलंय की नेसेसरी नाही तुम्हाला क्वांटिटेटिव्ह टर्म्स मध्ये जास्त सुख किंवा कमी सुख असंच मोजता आलं पाहिजे. ते क्वालिटेटिव्ह टर्म्स मध्ये पण असू शकतं. पुष्पिन इज ॲज गुड ॲज पोएट्री असं म्हटलं होतं. मीनिंग की तुम्ही लेट्स से घरी आता ती वेस्टमध्ये ती पुष्पिन खेळायची गोष्ट आहे किंवा एक प्ले आपल्याकडे सोंगट्या म्हणा. ठीक आहे. आपण लगोरी खेळतो गावाकडे, गोट्या खेळतो, बरोबर? सो विटीदांडू खेळतो. कोणासाठी ते जेवढं इम्पॉर्टंट आहे त्याच्यातून जेवढं सुख मिळतं ना, एखाद्या विद्यार्थ्यासाठी, एखाद्या स्टुडंटसाठी तेवढं सुख कदाचित एखादा जो कवी आहे त्याला कविता करून मिळत असू शकतं. सो पुष्पिन म्हणजेच काय एखादा छोटासा खेळ हा देखील ॲज प्लेजरिस्टिक ॲज द पोएम किंवा पोएट्री. पुष्पिन इज ॲज गुड ॲज पोएट्री. सो ते त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. Example, in governance, the rule utilitarianism guides the decision making as policies are designed to prioritize the qualitative well-being over the intellectual fulfillment of a citizen, aiming to maximize overall happiness and the societal progress. सो ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बऱ्याच वेळा युटिलिटेरियन प्रिन्सिपल्स वापरला जातो. ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर इन टर्म्स ऑफ जास्त लोकांचं कल्याण करायसाठी. थोड्याफार लेट्स से एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल आहे आणि त्यात आपल्याला ओव्हरब्रिज टाकायचा आहे. त्याचा परिणाम असा होणार आहे की 2 जणांच्या जागा जाणार आहेत. मग त्यांना कदाचित इम्पॅक्ट होणार आहे. त्यांचा बिझनेस इम्पॅक्ट होऊ शकतो. लार्जर पब्लिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. लेट्स से ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. सो अशा वेळेस पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असे डिसिजन घेतले जातात. आयडियाज ऑफ लिबर्टी. इफ एनीवन इज लिबरल इट इज मिल असं म्हटलं जातं. जर कोणी खरंच उदारमतवादी असेल तर तो मिल आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन प्रमोट करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्याला तसं म्हटलेलं. सो तो ऍक्च्युली वोकल आहे अबाउट द फ्रीडम ऑफ स्पीच. त्याचं म्हणणं आहे की फ्रीडम ऑफ स्पीच असलं पाहिजे प्रत्येकाला अँड पीपल शुड बी फ्री टू ऍक्ट हाऊएव्हर दे विश अनलेस देअर ऍक्शन कॉज हार्म टू द समबडी. क्रिटिसिझम पण आहे, चुकीच्या काही गोष्टी पण त्याच्यावर टीका पण झालेली आहे. तो इथं पार्ट नाही येतो आपला, तो फिलॉसॉफीचा पार्ट आहे, पॉलिटिकल सायन्सचा पार्ट आहे तो, सोशिओलॉजीचा पार्ट आहे, बट रादर दॅन द इथिक्सचा पार्ट. आपल्याला त्याच्या मागची इथिक्स फिलॉसॉफी समजून घ्यायची, जी काही आपण समजून घेतली हार्म प्रिन्सिपल मध्ये. ठीक आहे. सो हे झालं जेरेमी बेंथम आणि जेएस मिल. नंतर थॉमस होब्स. होब्सची फिलॉसॉफी काय आहे याच्यावरती डिपेंड आहे बघा. 2-3 गोष्टी. पहिली गोष्ट, होब्सचं म्हणणं आहे मानवी स्वभाव हा नैसर्गिकता हा सेल्फिश आहे, स्वार्थी आहे.
India currently has highest NPA worth 11 crore. As per the contractinism, this act can be considered as unethical as a contract is broken by the people. कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतो. मग समजून घ्या थॉमस होब्स सोशल कॉन्ट्रॅक्ट ह्या गोष्टी काय. होब्सचं सांगण्यानुसार ठीक होब्सच्या सांगण्यानुसार पहा, देर इज ए स्टेट ऑफ नेचर, एक अशी नैसर्गिक स्थिती आहे. दोन कन्सेप्ट समजून घ्या. आधी स्टेट बद्दल बोलतो की राज्य, यातून फिलॉसॉफी काय समजून घ्यायची आहे. कॉन्ट्रॅक्टनिझम म्हणजे काय, त्याला आपण करारवाद असं देखील म्हणू शकतो. ही गोष्ट समजून घ्यायची. दुसरं तो ह्युमन नेचर बद्दल बोलतो, मानवी स्वभावाबद्दल. त्याचं काय म्हणणं आहे, त्याचं म्हणणं सिंपल आहे. हा तुमचा ब्रेन आहे, लेट सपोज ह्या ब्रेन मध्ये खूप सारे पार्टिकल्स आहेत. कारण त्यावेळेस असं प्रूव्ह झालं होतं, आता पण आहे, एव्हरी मॅटर इज मेड ऑफ ए न्यूमरस पार्टिकल्स. गोष्ट जी मॅटर आहे, लेट्स आपला ब्रेन, आपली ह्युमन बॉडी मॅटर आहे, कोणतीही वस्तू ही मॅटर आहे, हे मेड अप ऑफ ए स्मॉल पार्टिकल्स. बरोबर. ऍटम्स म्हणूया, सब ऍटॉमिक लेवलला जरी गेलो तुम्ही तरी ते पार्टिकल्स आहेत, अल्फा बीटा पार्टिकल्स एक्सेट्रा एक्सेट्रा. पार्टिकल पासून सेम आपला ब्रेन देखील खूप साऱ्या पार्टिकल्स पासून बनलेला आहे. आणि हे पार्टिकल्स काय करतात, जी गोष्ट तुम्हाला सुख देते त्या गोष्टीच्या डायरेक्शनने अट्रॅक्ट होत असतात, कलेक्ट होत असतात, एकत्र येत असतात. आणि जी गोष्ट तुम्हाला दुःख देते, ज्याला आपण पेन म्हटलेलं आहे, त्या गोष्टीपासून दूर जात असतात. जी गोष्ट आपल्याला सुख देते त्या गोष्टीकडे पार्टिकल्स अट्रॅक्ट होत असतात. म्हणजेच सुखदायी गोष्टींकडे ऑटोमॅटिक ब्रेन काम करण्याचा प्रयत्न करतो, की जी गोष्ट आपल्याला लाभदायक ठरेल, आपल्याला आनंददायी ठरेल, आपल्याला फायद्याची, हिताची, सुखाची ठरेल, ते काम करावं, ती कृत्य करावं, यासाठी आपल्याला ब्रेन डायरेक्शन देत असतो. म्हणजेच काय, आपल्या फायद्याची गोष्ट करण्याचा ब्रेन प्रयत्न करत असतो, ज्याला आपण नाव देतो स्वार्थ. म्हणून त्यांनी सांगितलं काय, मानवाच्या हातात नाही स्वार्थी असणं की नाही. मानवाच्या हातात काही ते पार्टिकल्सच ऑटोमॅटिकली, आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. असं असं नाही की एका पर्सनचे इंडिव्हिज्युअल. सो मानवाचा ब्रेनच तसं काम करतोय असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी एक स्टेटमेंट केलं की ह्युमन्स आर बाय नेचर सेल्फिश सेल्फिश की मानव हा नैसर्गिकतःच एक स्वार्थी प्राणी आहे. म्हणजे तो स्वार्थी प्राणी आहे. ऑटोमॅटिकली काय करणार आहे, जेव्हा नैसर्गिक स्थितीत निर्माण होणार आहे स्टेट ऑफ नेचर, की ज्याच्यामध्ये राज्य नाहीये, कोणती संस्था नाहीये, रिलिजन नाहीये, कास्ट नाहीये, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वागतोय, तर त्या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्या स्वार्थाचा विचार करेल. आणि मग त्याला लक्षात येईल की पॉवर मिळवणं फार इम्पॉर्टंट आहे. सत्ता मिळवणं, ताकद मिळवणं, पॉवरफुल पर्सन होणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण का, दोन अँगल. तुम्ही जर पॉवरफुल असाल तर तुमच्यावरती कोणी दुःख लादू शकणार नाही, म्हणजे ब्रेन हॅप्पी आहे. प्लस तुम्ही पॉवरफुल असाल तर तुम्हाला सुख मिळते, पुन्हा एकदा ब्रेन हॅप्पी आहे. सो ब्रेन नेहमी तुम्हाला पॉवर सिक करायला सांगणार आहे, पॉवर घ्यायला सांगणार आहे. मिनिंग मॅन इज बाय नेचर अ पॉवर सिकिंग अॅनिमल, असं त्याचं म्हणणं. खूप पुढे जाऊन प्रूव्ह करायचं होतं कशा पद्धतीने राज्य स्थापन झालेलं आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ती पॉलिटिकल सायन्सचा पार्ट तो आपण लिव्ह करूया. इथे आपल्यासाठी प्रिन्सिपल काय महत्वाचा आहे, मानव हा नैसर्गिकतःच एक स्वार्थी प्राणी आहे. आणि स्वार्थी असणं याच्यामध्ये काहीही गिल्ट घेण्याचं काम नाही, की कुठेही असं समजायचं नाही की याच्यात माझी चूक आहे म्हणून. सो हे नैसर्गिक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, तेच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी इथं केलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला की पुढे जाऊन त्यांनी काय सांगितलं, की जी सगळी लोक एकत्र आली होती, जे प्रत्येक जण स्वार्थी आहे, प्रत्येक जण पॉवर सिकिंग येतो, काय करतो, सपोज तो पण पॉवरफुल आहे, मी पण पॉवरफुल आहे, तर मी काय करणार, त्याला इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजेच काय, माझं आणि त्याचं वॉर सुरू होणार. सो अशा प्रकारे एक प्रकारे सगळ्यांचंच एकमेकांविरुद्ध वॉर सुरू झालं, क्युओटिक सिच्युएशन आली, एक अराजकता पसरली. परिणाम त्याचा अराजकीयता पण होती आणि अराजकता पण होती. अनार्की पसरली. एक किओस निर्माण झाला. त्याचा परिणाम असा झाला, की सगळ्यांनी मिळून असं ठरवलं, जर आपल्याला सगळ्यांना जिवंत राहायचं असेल, राइट टू लाईफ इज इम्पॉर्टंट, आणि जिवंत राहायचं असेल, तर आपल्याला राज्याची संकल्पना स्थापित करा. म्हणजेच काय, सगळेजण एकत्र आले आणि एक करार केला. लक्षात ठेवा. सो कॉन्ट्रॅक्टिनिझम तिथून सुरू झालं, की सगळ्यांनी एकत्र येऊन एक करार केला आणि राज्य स्थापन केलं. सेम आहे. आपण पण सगळे, आपण पूर्ण भारतातील देशातील लोकांनी काय केलं,
सगळेजण एकत्र आपले रिप्ले प्रतिनिधी पाठवले. कुठे? संविधान सभेमध्ये, की हा माझ्या प्रदेशातून प्रतिनिधी असेल, हा माझ्या कम्युनिटीचा प्रतिनिधी असेल, हा माझ्या सोशल कंडिशनचा प्रतिनिधी असेल, म्हणजे महिलांचा प्रतिनिधी असेल ह्या. सो अशा पद्धतीने आपापले प्रतिनिधी पाठवले. त्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन करार केला, ज्याला आपण नाव दिलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो त्यातून राज्य स्थापन झालं. त्यातून प्रेसिडेंट आले, प्राईम मिनिस्टर आले, सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस जजेस आले, पार्लमेंट इस्टॅब्लिश झालं. सो हे राज्य इस्टॅब्लिश झालं, स्टेट्स इस्टॅब्लिश झाले. मीनिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं. आणि हा एक क्वेश्चन पण आला होता. सांगण्याचं उद्दिष्ट काय मला, की हे करारातून आलेलं राज्य आहे आणि मग करार याला करारवाद म्हणतात. सो हे करारवाद म्हणजेच काय, की कॉन्ट्रॅक्ट तुम्ही फॉलो केलं पाहिजे. मग तिथे एक्झाम्पल दिलेले आहे. लेट्स से एन झालं म्हणजेच काय, बँकेकडून एखाद्या उद्योजकाने कर्ज घेतलं, एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलं, तर बँक आणि ते व्यक्ती किंवा ती कंपनी यांच्या दोघांमध्ये एक करार झालेला आहे. आणि जर ती कंपनी पुन्हा रिपेड करत नसेल, तर याचा अर्थ ते करार फॉलो करत नाही आणि ही गोष्ट अनैतिक आहे. फिलॉसॉफी समजून घ्या. त्याची स्वार्थाबद्दलची फिलॉसॉफी, त्याची करारवादाची फिलॉसॉफी. स्टेट ऑफ नेचर इज अ स्टेट ऑफ वॉर. ते आता सांगितलं का? द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया युजेस अन ऑनलाईन सर्व्हिलन्स मेकॅनिझम कॉल्ड नेत्रा. This monitors all over activities for internal security. This shows the absence of absolute rights. ऍब्सोल्यूट राईट्स म्हणजे काय? त्याच्यावर कोणतेही निर्बंध नाही, जे की अमेरिकेत आहेत. पण आपल्याकडे ऍब्सोल्यूट राईट्स नाही. आपल्याकडे काय आहे? राईट्स, फंडामेंटल राईट्स विथ रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स. वाजवी निर्बंधासह मूलभूत अधिकार. सांगितलं लेव्हियाथन स्टेट. लेव्हियाथन म्हणजे काय? एक राक्षस, समुद्र राक्षस म्हणले तर. सो सांगितलं याचा परिणाम असा झाला, की राज्याला एवढी ताकद मिळाली, कारण राज्य तुमचे लाईफ वाचवण्याच्या नावाखाली प्रत्येक गोष्टी करण्याचा अधिकार मिळाला त्या कॉन्ट्रॅक्टच्या मधून. त्यामुळे राज्य एक प्रकारे समुद्री राक्षसासारखं झालं, की जे तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायला. ते सांगितले ऍब्सोल्यूट पॉवर टू गव्हर्न. सो एखादी सत्ता मिळाली म्हणून, किंवा कोणीच नाही, निरंकुश सत्ता म्हणतो आपण त्याला. नाझी जर्मनीमध्ये जशा प्रकारे हिटलरची सत्ता होती, हुकुमशाही होती, तशा प्रकारची सत्ता निर्माण होऊ शकते. People have no right to revolt against the state. People do not have absolute rights. State should lay emphasis on civic education, etc. The rule by Kim Jong-un in North Korea can be considered as nearest example of the model. See, hopefully समजला तर थॉमस होब्स. त्यावरती जॉन लॉकने तयारी केली. जॉन लॉकने काय सांगितलं आपल्या तत्वज्ञानामध्ये, वन ऑफ द सेम आहे, की जसं होब्स आहे तसं जॉन लॉक आहे. त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे, हे स्टेट ऑफ नेचर आहे. मॅन इज बाय नेचर अ सेल्फिश अॅनिमल. ठीक आहे. मानवांचं सगळ्यांचं एकमेकांसोबत युद्ध सगळेजण स्वार्थी वागू शकतात. मानवाकडे त्याचबरोबर रिझन, तार्किकता, लॉजिक ह्या देखील गोष्टी आहेत. सो मॅन सेल्फिश आहे, त्याचबरोबर रॅशनल पण आहे, रिझन पण आहे, त्याच्याकडे तार्किकता पण आहे. त्याचा परिणाम असा झालाय, की मानव हा बॅलन्स करून चाललेल्या गोष्टी. त्याला हे पण कळतं, की भाई जर सगळ्यांच्याच विरुद्ध आपण भांडण करत बसलो, तर एक दिवस असा येईल, की आपण सुद्धा नष्ट होणार. त्याच्यामुळे एक शांतता आहे. पण तो फक्त एवढ्याच गोष्टी, की फेटवर सोडत नाही, नशिबावर सोडत नाही. त्यासाठी तो तयारी करतो, कॉन्ट्रॅक्ट तयार करतो आणि स्टेटची संकल्पना. तर आपल्याला लॉकचं काय समजून घ्यायचंय? लॉकला फादर ऑफ लिबरलिझम म्हटलं जातं. उदारमतवादाचा जनक म्हटलं जातं. द रिझन बिंग, फादरने 3-4 गोष्टींबद्दल सांगितलं. सॉरी, ह्या जॉन लॉकने सांगितलं, की प्रत्येक मनुष्याला राईट टू लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी आहे. त्यांनी राईट टू लाईफ आणि लिबर्टीला पण प्रॉपर्टी ट्रीट केलेली आहे. बट राईट टू लाईफ आणि लिबर्टी आणि प्रॉपर्टी ह्या 3 गोष्टी सरकार, जे स्टेट आहे, राज्य आहे, ते ह्या 3 गोष्टींमध्ये इंटरफेअर करू शकत नाही. लॉक वॉज अ ह्यूज ॲडव्होकेट ऑफ फ्रीडम अँड गव्हर्नन्स. सो तो फ्रीडम, प्रशासन, स्वातंत्र्य ह्या गोष्टींचा तो ॲडव्होकेट आहे. पण त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे सेल्फ रिगार्डिंग, अदर रिगार्डिंग ॲक्शन्स, which should be the criteria for deciding whether to intervene or not. He considered life, liberty, property as a 3 natural rights of every man. की आपल्याला हे 3 मूलभूत अधिकार मिळालेले आहेत. लाईफ म्हणजे काय? जीविताचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि प्रॉपर्टीचा अधिकार. मग राईट वरती ह्यावेळेस क्वेश्चन येऊ शकतो. राईट टू प्रॉपर्टी वरती जजमेंट. राईट टू प्रॉपर्टी आर्टिकल 19, 21 एक्सेट्रा. पण पॅट्रियार्की आणि वुमन बद्दल काय बोलतात बघा. ही अल्सो चॅम्पियन्स द वुमेन राईट्स अँड डिमांड्स द इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर लेबर रिफॉर्म्स इन इंडिया. ऑन प्रॉपर्टी, मॅन हॅज अ नॅचरल राईट ओव्हर द प्रॉपर्टी. आणि राईट टू प्रॉपर्टी हा ह्युमन राईट आहे.
राइट टू प्रॉपर्टी हा एक मानवी अधिकार आहे, ह्युमन राईट. हे रिसेंटली सुप्रीम कोर्टने प्रोनाऊन्स केलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, सपोज तुम्ही असं लिहू शकता, की लेट्स से एखादं ब्रिज तयार करायचे त्या संदर्भात केस स्टडी आली, तर ते तुम्ही जस्टिफाय करू शकता, की मी एखाद्या पर्सनची प्रॉपर्टी अशीच अक्वायर करू शकत नाही लँड अक्विजिशन ऍक्ट मध्ये. त्याचा तो ह्युमन राईट आहे. जर मी कोणत्याही प्रकारचे ड्यू प्रोसेस फॉलो न करता, कोणत्याही प्रकारचं सरकारी एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिली ती फॉलो न करता एखाद्याची प्रॉपर्टी कन्फिस्टिकेट करत असेल, लेट्स से इथं ठरलं एमआयडीसी तयार करायची, म्हणून मी सगळ्यांची प्रॉपर्टी लँड अक्वायर केली ऍज अ गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून, लँड एजंट म्हणून, किंवा लँड ऑफिसर म्हणून, रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून. सो ती अक्वायर केली पण एमआयडीसीला दिलीच नाही, किंवा एखाद्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी, विकास कामासाठी घेतली. पण ती प्रोजेक्ट एवढा डिले झाला की 20 वर्ष झाली ती लँड तशीच पडून आहे. त्या लोकांकडून पण अक्वायर करून झाली आणि त्याच्यावर विकास काम पण होत नाही. त्याचा अर्थ मी त्यांच्या ह्युमन राईटचं व्हायोलेशन केले. तर तुम्ही ते जस्टिफाय करण्यासाठी तो पॉइंट वापरू शकता, टॉलरन्स. ठीक आहे. सो रुसो सो देखील एक प्रकारे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन बद्दल बोलतात, ते फ्रीडम बद्दल बोलतात, लिबर्टी बद्दल बोलतात. पण थोडस त्यांना वेगळं त्यांचं अंडरस्टँडिंग करून घेतलं जातं. मॅन इज बॉर्न फ्री अँड एव्हरीवेअर ही इज अ इन चेंज. म्हणजेच काय, त्याचं म्हणणं काय, मानवाला असं वाटतंय आपल्याकडे डेमोक्रेसी आहे, फ्रीडम आहे, बट तो ओन्ली फ्री वन्स इन अ 5 इयर्स. 5 वर्षात तो बघतो एकदम त्याला फ्रीडम आहे जाऊन वोट करायला, जसं तुम्हाला आता फ्रीडम एक्सरसाइज करायला मिळतोय. ऍक्च्युली तुम्हाला तो फ्रीडम आहे का, विचार करून पहा. आय डू नॉट बिलीव्ह. मी गेले किती वर्ष झाले वोटिंग करतोय, मला वाटतच नाही तुम्हाला फ्रीडम आहे. म्हणजे माझ्याजवळ अल्टरनेटिव्ह नाही म्हणून मला करायचे. म्हणजे फ्रीडम लिमिटेड फ्रीडम आहे, की तुम्हाला हे नाही तर हे. इट्स नॉट अ फ्रीडम, इट इज अ चॉईस. दे फोर्सिंग यू टू चूज बिटवीन टू. लेट्स से महायुती, महाविकास आघाडी. तुमच्याकडे ऑप्शन नाही, आयदर तुम्ही असं नाही सर वंचित ऑप्शन आहे, अपक्ष ऑप्शन आहे. पण तुम्ही रिसेंटली पाहिलं असं, एक कोणतरी अपक्ष उमेदवार आहे, त्याला तोंडाला काळं फासण्यात आलं, त्याला पब्लिकमध्ये मारण्यात आलं. सो हे कुठल्या लेवलला चाललेलं आहे? महाराष्ट्राचं पॉलिटिक्स वरती बोलायलाच नको. पण सांगण्याचं उद्दिष्ट काय मला, की जरीही तिथं मला 10 नावं दिसत असली ना, तरी मला ती फ्रीडम नाहीये. कारण तुम्ही जर इलेक्शनमध्ये किंवा इलेक्शनच्या दरम्यान, प्रचाराच्या दरम्यान जर भाषणं ऐकली, तर भाषणामध्ये काय आहे? हा त्याला काहीतरी बोलतोय, तो त्याला काहीतरी बोलतोय. मग हे मीडियावाले काय करतात? याच्याकडे माईक घेऊन जातात. तुम्हाला तो असं म्हणला, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? पण त्याच्यावर काहीतरी तो प्रतिक्रिया देणार, तिकडे जाऊन त्याला म्हणणार, ते तुम्हाला असं म्हणले, तुमची काय प्रतिक्रिया आहे? याच्यावर चाललंय आणि याच्यावर ते 15 दिवस घालतात. ऍक्च्युअली इलेक्शन्स काय अशावर व्हायला पाहिजे. इव्हन मीडियामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू होता ना, रिस्पॉन्सिबल मीडिया आहे. मीडिया बऱ्याच वेळा म्हणतो, नाही नाही, आम्ही खरे रुजणार नाही. यू आस्क राईट क्वेश्चन्स. स्टार्ट आस्किंग राईट क्वेश्चन, की महाराष्ट्रासाठी कोणाचं व्हिजन काय, इथे ही समस्या आहे, तर तुम्ही ती हिंमत समस्या दूर करण्यासाठी काय करताय, सो ते व्हिजन काय, या गोष्टींबद्दल डिस्कशन होतच नाही. म्हणजेच काय, तुम्हाला फ्रीडम नाही. इट इज सीम्स टू बी फ्रीडम, हेच रुसूचं म्हणणं आहे, की तुम्ही 5 वर्षात एकदा फक्त फ्रीडम एक्सरसाइज करता, वोट दिला, त्याच्यानंतर पुन्हा 5 वर्ष तुम्ही चेन मध्येच, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फ्रीडम नाही. ठीक आहे. रिसेंट we know due to the his authoritarian governor shows the people being ultimate in a democracy etc. पण आले ट्रम्प आता. ठीक आहे. एज्युकेशन बद्दल रवींद्रनाथ टागोर असतील एक्सेट्रा. कंटेम्पररी कॉन्ट्रॅक्टिनिझम म्हणजे काय, समकालीन किंवा आत्ताच्या काळातील, अलीकडच्या काळातील एक करारवाद काय आहे. सो जॉन रॉल आहे, जॉन रॉल्स नाव ऍक्च्युली, तो फादर ऑफ ए कॉन्ट्रॅक्टिनिझम, कंटेम्पररी कॉन्ट्रॅक्टिनिझम असं म्हटलं जातं. कंटेम्पररी महत्वाचं आहे, समकालीन आताच. मग जॉन रॉलची फिलॉसॉफी काय? जॉन रॉल्सनी 3 गोष्टींबद्दल सांगितलं. एक म्हणजे देर इज अ सिक्वेन्स फॉर द प्रायोरिटी विच वी शुड अडॉप्ट. त्यांनी सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा लिबर्टी इम्पॉर्टंट आहे, उदारमतवादी इम्पॉर्टंट आहे, स्वातंत्र्य इम्पॉर्टंट आहे, बट ऍट द सेम टाइम इक्वेलिटी इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. आणि फॉर द पर्पज ऑफ विच, की त्याने सांगितलं त्याबद्दल, न्यायाची व्याख्या करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे की जे रिच लोक आहेत त्यांनी टेक केअर करायला पाहिजे जे की पुअर लोक आहेत त्यांचं. उदाहरण सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार असं लेट सपोज सगळी लोक एकत्र एका हॉलमध्ये बसवली, त्यांची मेमरी इरेज केली, की त्यांना माहित नाही तुम्ही कोणत्या कास्ट, कम्युनिटी, तुम्ही कोणत्या सोसायटी, कशातून आलेल्या, कोणत्या बॅकग्राऊंड मध्ये आलेल्या, याची काहीही आयडिया नाही. अशी सगळी लोक एक बसवली तिथं. आणि मग यांना सांगितलं, तुम्हाला एक न्यायाची व्याख्या तयार करायची आहे, किंवा अशी व्यवस्था तयार करायची आहे जी सगळ्यांसाठी न्यायपूर्वक ठरेल.
मी काय करणार, लेट्स सपोज मी त्या हॉलमध्ये असेल, तर मी विचार करणार, समजा मी जर रिचेस्ट पर्सन असेल बाहेर, हॉलच्या बाहेर मी जर रिचेस्ट पर्सन असेल, तर मला मॅक्सिमम बेनिफिट्स मिळाले पाहिजे. ॲट द सेम टाईम मी जर पुअरेस्ट पर्सन असेल, तर मला हे जे काही रिच पर्सनला मॅक्सिमम बेनिफिट्स मिळतायत, मला जे डिसएडव्हांटेज आहे पुअर म्हणून, ते डिसएडव्हांटेज पण मॅक्सिमम नको, ते डिसएडव्हांटेज कमी पण करता आलं पाहिजे. सो अशा पद्धतीने त्यांनी थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला. ज्याला आपण इनडायरेक्टली असं म्हणू शकतो, अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी जस्टिफाईड करण्याचा प्रयत्न केला. पुअर लोकांसाठी वेलफेअर करावं लागणार आहे. इक्वॅलिटी सुद्धा महत्वाची आहे ह्या गोष्टींमध्ये. जसं की जॉन रॉल्सने इक्वॅलिटीसाठी सांगितलं. Each rich and poor should have equal rights. That is basic right to liberty, vote, public offices. These are called as a political rights in most nations. So त्यांनी पॉलिटिकल लिबरलिझम दिलं, की त्यांनी सांगितलं की एका सर्टन पॉइंटला तुम्ही सगळ्या अँगलनी इक्वल असले पाहिजे. लेट्स से इन डॉमिन ऑफ ए पॉलिटी, राज्याच्या बाबतीत तरी तुम्हाला सगळे इक्वल राईट्स असले पाहिजे. डिफरन्शिएट प्रिन्सिपल्स पण दिले. डिफरन्शिएटेड प्रिन्सिपल्स म्हणजे काय? मी जो सांगितलं तो थर्ड प्रिन्सिपल, तो डिफरन्शिएटेड प्रिन्सिपल्स आहे. म्हणजे काय? की स्टेट शुड ऍक्ट इन अ फेवर ऑफ ए डिसएडव्हांटेज पीपल, की ज्या लोकांना काहीतरी डिसएडव्हांटेज आहे, पुअर आहेत, कदाचित सोशली डिस्क्रिमिनेटेड आहे, लोअर सेक्शन ऑफ द सोसायटी आहे, त्यांच्या फेवरमध्ये सरकारने वागायला पाहिजे. सिन्स सम रिच आर इन ऍडव्हांटेज अँड पुअर इन डिसएडव्हांटेज, हेन्स ड्यू टू द डिफरन्स इन पोझिशन पीपल एन्जॉय डिफरंट राईट्स. म्हणून त्यांनी सोसायटी लाईक रिझर्वेशन पर्टिक्युलरली याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, सकारात्मक भेदभाव करायला पाहिजे. कोणाच्या बाजूने? सोशल जस्टिस करायला पाहिजे, सामाजिक न्याय पाहिजे, जे व्हलनरेबल आहे, गरीब आहे त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह. जस्टिस बद्दल सांगितलं मी आता, जे की तुम्हाला सांगितलं आणि न्यायाची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. व्हेल ऑफ इग्नोरन्स, ओरिजिनल पोझिशन, म्हणजे मी तुम्हाला जे एक्सप्लेन करून सांगितले ना कन्सेप्ट, की सगळेजण एकत्र आले आणि ते व्हेल ऑफ इग्नोरन्स आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेरच्या गोष्टींबद्दल काही आयडिया नाहीये आणि तुम्ही एक अशा पोझिशन मध्ये आहे, जिथून तुम्ही न्याय डिफाईन करणार आहे, त्याला त्या गोष्टी म्हटलेल्या, हायपोथेटिकल सिच्युएशन क्रिएट केलेली. ऍक्च्युली असं होऊ शकतं का? नाही. हायपोथेटिकली इमॅजिन करून बघण्याचं. त्याचं म्हणणं काय? न्याय म्हणजे काय? की जो सर्वांसाठी फेअर आहे. आता फेअरला योग्य आहे म्हणू शकतो आपण ते. जो सगळ्यांना असं वाटतं, की ही गोष्ट न्यायपूर्वक आहे, तो न्याय आहे. सगळ्यांना वाटणं गोष्ट सो जस्टिस इज अपिअर्स फेअर टू द ऑल, की हे सगळ्यांना योग्य वाटतं म्हणून. दिस एन्श्योर्स अँड जस्ट अँड फेअर प्रिन्सिपल्स टू बी डेव्हलप्ड ॲज अन इच इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्यूट टू द व्हॅल्यू बाय कन्सिडरिंग इव्हन द वर्स्ट केस सिनारिओ. मग त्या व्हेल ऑफ इग्नोरन्स मध्ये, त्या ओरिजिनल पोझिशन मध्ये प्रत्येक जण हा विचार करणार आहे, मी जास्तीत जास्त ऍडव्हान्टेजियस पर्सन असेल तर मला आणखीन ऍडव्हान्टेज कसं होईल, आणि मी जर डिसएडव्हान्टेजियस पर्सन मध्ये असेल तर माझं डिसएडव्हान्टेज कसं कमी होईल आणि थोडंसं ऍडव्हान्टेज. ठीक आहे. द कन्सेप्ट लाईक झिरो बजेटिंग, वी यूज रुडिमेंटरी फॉर्म ऑफ झिरो बजेटिंग म्हणजे काय? की दरवर्षी लेट्स से, आता ते इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे पण समजून सांगतो, ठीक आहे. लेट्स से या वर्षी मी हेल्थसाठी 1,00,000 करोड रुपये अलॉकेट केले. आता पुढे करोड नाही म्हणत, 1,00,000 म्हणतो. मग हे कधी 2000 लेट्स से 22-23 ला अलॉकेट केले मी. आता पुढच्या वर्षीचं बजेट बनवायचं आहे मला, 23-24चं. मग 23-24चं बजेट बनवताना मी काय करणार? 1,00,000 दिलेत का? ठीक आहे. आणि बजेट ह्या वर्षी किती वाढले? लेट्स से 5% नी वाढले. तर आपण काय करू? याच्यात 5% नी वाढ करू आणि ह्या वर्षी 1,00,000 5,000 सॉरी 105,00,000. ठीक आहे. सो 1,00,000 करोड. 1,00,000 करोड आणि पुढं 5,000 करोड रुपये द्या. 105 105,000 रुपीज. बरोबर? सो एवढे आपण देऊया. मग याला झिरो बजेटिंग नाही म्हणत. झिरो बजेटिंग म्हणजे काय? की ह्या वर्षी मी मागच्या वर्षी 1,00,000 दिलते ना, मग मी या वर्षी काय करेन? अझ्युम करेल की मला झिरो लागतात आहे. आणि त्यानंतर माझ्या सगळ्या योजना वगैरे ज्या आहेत, काय-काय इनिशिएटिव्हज आहे, किती पगार द्यायचे आहेत मला, पुढे कोणत्या पॉलिसीज आहेत, माझ्या डिपार्टमेंटला खर्च किती होतोय, ते पुन्हा रिकॅल्क्युलेट करेन आणि त्याच्यानुसार मी ठरवेल, की ह्या वर्षी माझी गरज काय? कदाचित ह्या वर्षी माझी गरज 106 असू शकते. कदाचित ह्या वर्षी गरज माझी 104च असू शकते. त्यावेळेस कदाचित माझी गरज ह्यावेळेस 99 पण होऊ शकते. सो ह्या वर्षीच्या माझ्या स्कीम्स, पॉलिसीज, योजना एक्सेट्रा, या नवीन इनिशिएटिव्ह या सगळ्यांच्या माध्यमातून काय गरज आहे, त्या अँगलनी मी ते डिफाईन करेल. याला म्हणतात झिरो बजेटिंग. म्हणजेच काय, पाठीमागचं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. ठीक आहे. सो ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एक्झाम्पल देण्याचा. ठीक आहे. सो याच्यानंतर राहतं ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, हा एक मोठा इम्पॉर्टंट पॉइंट, आणि त्यानंतर सुरू होतं ते म्हणजे इंडियन फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह, रामायणा, महाभारता किंवा भगवद्गीता म्हणूया, आणि त्यानंतर बुद्धिझम, गांधीझम एक्सेट्रा. ते मात्र आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स आणि तो पार्ट. सो आजच्या सेशनमध्ये इथेच थांबूया.
बाकी गोष्टी नंतर डिस्कस करू. ठीक आहे. थँक